सदा चक्रवासासी मार्तंड जैसा, उडी घालितो संकटी स्वामी तैसा. हरिभक्तीचा घाव गाजे निशाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीराम. फार पूर्वीची गोष्ट. संत नामदेव महाराज हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांच्यासाठी पांडुरंग हा केवळ देव नव्हता, तर तो त्यांचा सखा, मित्र आणि सर्वस्व होता. एकदा नामदेवांचे वडील कामासाठी गावाबाहेर जाणार होते. त्यांनी नामदेवाला सांगितले, बाळा, मी येईपर्यंत विठ्ठलाला नैवेद्य दाखवण्याचे काम तू कर. देवाने नैवेद्य ग्रहण केल्याशिवाय तू काहीही खाऊ नकोस. नामदेव मंदिरात गेले. देवासमोर नैवेद्याचे ताट ठेवले आणि डोळे मिटून प्रार्थना केली. पण दगडी मूर्ती नैवेद्य कशी खाणार? खूप वेळ झाला तरी देव काही जेवेना. नामदेव रडू लागले. त्यांना वाटले की आपल्या भक्तीत काहीतरी उणीव आहे, म्हणून देव जेवत नाहीये. त्यांनी हट्ट धरला, विठ्ठला, तू जर जेवला नाहीस तर मी सुद्धा अन्न ग्रहण करणार नाही आणि इथेच प्राण देईल. नामदेवांचा तो निरागस भाव आणि आर्त हाक पाहून विठ्ठलाला राहवले नाही. पांडुरंग प्रत्यक्ष प्रगट झाले आणि त्यांनी नामदेवांच्या हाताने तो नैवेद्य आनंदाने खाल्ला. तात्पर्य: जसा सूर्य उगवल्यावर चक्रवाक पक्षाचा विरह संपतो आणि त्याला आनंद मिळतो, तसाच नामदेवांच्या व्याकुळतेचा शेवट करण्यासाठी स्वतः भगवान धावून आले.